जय जय रघुवीर समर्थ। नसे अंत आनंत संतापुसावा, अहंकार विस्तार हानी रसावा। गुणे वीण निर्गुण तो आठवावा, देहे बुद्धीचा आठवून आठवावा। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यामध्ये श्लोक क्रमांक 169 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। समर्थ गेल्या काही दिवसांमधल्या श्लोकांमधून आम्हाला सत्संगतीचं महात्म्य समजावून सांगतायत। सदा संगती सज्जनाची धरावी। या सत्संगतीच्या आधाराने लौकिक आणि पारलौकिक जीवन आपण उजळवून टाकावं। त्यामध्येही प्रामुख्याने या आपल्या अंतरंगामध्ये दडलेल्या रामाला आपण या सत्संगतीच्या आधाराने प्राप्त करून घ्यावं, हेच श्री समर्थांचं आम्हाला सांगणं। गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी संत या शब्दाची व्याख्या आपल्या समोर ठेवली। कोणाला संत म्हणावं? संताची लक्षणं काय? संत हे केवळ बाह्य भूषेच्या आधाराने समजणारं रूप नाहीये। संत हा वृत्तीचा आहे। ही वृत्ती कशी असते? त्याचं स्मरण, त्याचं चिंतन आम्हाला नेमकं काय प्रदान करतं, हे समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये आपल्याला अत्यंत विस्ताराने सांगितलं। करी वृत्ती जो संत तो संत जाणा। ज्याचं स्मरण केलं असता वृत्ती आत्मस्वरूपमय होते, तो संत। ज्या संताला कधीच तुमच्याकडून कशाचीच अपेक्षा नाही, दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा, जो कुठल्याही उपाधीमध्ये मान मरातबामध्ये अडकत नाही। उपाधी देहे बुद्धी ते वाढविते, परंतु सज्जन कोण आहे? जो या उपाधींमध्ये बांधला जात नाही। परी सज्जना केवी बांधू शकेते। जो सज्जन या उपाधींमध्ये बांधला जात नाही, असं हे सज्जनाचं अंतरंगाचं शास्त्र, त्याच्या वृत्तीचं शास्त्र समर्थ आम्हाला समजावून सांगत आहेत। सज्जन हो, अशा या संताची आपली भेट झाल्यानंतर नेमकं या संताच्याकडून काय प्राप्त करावं, हे आपल्याला समर्थ आजच्या श्लोकामध्ये सांगतायत। बघा, मी गेल्या श्लोकामध्ये आपल्याला शेतीचं उदाहरण देताना 3 परमिटेशन सांगितले की जमीन चांगली आहे पण बीज चांगलं नाही। दुसरा गुणधर्म म्हणजे बीज चांगलं आहे पण जमीन चांगली नाही। आणि तिसरा गुणधर्म म्हणजे बीजही चांगलं आहे, जमीनही चांगली आहे, पण सत्संगतीचा वर्षाव झाला नाही। जर हे जलच त्याला प्राप्त झालं नाही, तर कित्येकदा सत्संगती येऊनही, संत संग होऊनही आपल्याला नेमकं आवश्यक असलेलं फळ प्राप्त होत नाही। मग ही सत्संगती आपण कशी प्राप्त करावी, काय विचारावं संतांना, याचं उत्तर समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये देतात। काय म्हणतात समर्थ माऊली? नसे अंत आनंत संतापुसावा। ज्याला अंत नाही असं हे अनंत परमात्म तत्व हे संताच्या मुखातून समजून घ्यावं। नसे अंत आनंत संतापुसावा, अहंकार विस्तार हा नीरसावा। मी कोणीतरी आहे, मी कोणीतरी आहे, या भ्रामक संकल्पनेने जे आमचं जीवन व्याप्त आहे, त्या अहंकाराचा विस्तार सत्संगतीमधून, या संताच्या सहवासात राहून
तो जसं जीवन जगत आहे त्याचं आचरण करून आपण आपल्या जीवनातल्या अहंकाराचं विसर्जन करावं. अहंकार विस्तार हा नीरसावा. आणि काय तिसरा टप्पा, गुणे वीण निर्गुण तो आठवावा. गुणाच्या शिवाय त्या निर्गुण निराकार परमात्म्याला कसं चिंतन करावं, तो कसा आहे याचं चिंतन आपण सत्संगतीमधून करावं. आणि देहे बुद्धीचा आठवू नाठवावा. मी म्हणजे देह आहे या गोष्टीचं स्मरणच आपण सत्संगतीमध्ये ठेवू नये. त्या देहबुद्धीला विसरून आपण संताची सेवा करावी. असं हे सत्संगतीमध्ये जे कृपेचा वर्षाव होण्याचं शास्त्र आहे ते समर्थ आम्हाला समजावून सांगतायत. सज्जनो, नसे अंत आनंत संतापुसावा, हे वाक्यच या श्लोकाचं फार गोड आहे. बघा, आम्ही सगळी मंडळी ही आकारमानाच्या आधाराने चिंतन करणारी आहोत. आपण एखाद्याला म्हणतो ना, तुमची शेती किती आहे हो, मग तो म्हणतो 5 एकर आहे. मग आपल्या समोर एक आकारमान येतं 5 एकराचं. किंवा कोणीतरी काही वस्तू विकत घ्यायला जातं तेव्हा म्हणतो 1 किलो नको, अर्धा किलो द्या. म्हणजे 1 किलोच्या पेक्षा अर्धा किलो पुरेसं आहे हे देखील त्याला त्याच्या आकारमानावरून कळतं. आकारमान, वजन हे आमच्या बुद्धीला कळणाऱ्या गोष्टी आहेत. मग प्रश्न असा होतो की जेव्हा परमतत्वाचं चिंतन आम्हाला कोणी करायला सांगतं की जो निर्विकल्प आहे, निराकार आहे, ज्याला अंत नाही असा अनंत आहे, अशा परमतत्वाचं तू चिंतन कर असं म्हटलं की मनाची गती खुंटते. कारण मनाला या गुणात्मक असलेल्या गोष्टींच्या शिवाय चिंतन करता येत नाही. तो जसा स्पायडरमॅन असतो ना, तो जसं त्या हातामधून त्या स्पायडर काढायचा आणि चिकटायचा, त्याप्रमाणे मनाला देखील गुणधर्म आहे. मन या बाउंड्रीजना जाऊन चिकटतं की बाबा 5 एकर ना, मग 5 एकरची एक बाउंड्री मनामध्ये तयार होते आणि त्याप्रमाणे तो त्याचं दर्शन आपल्या अंतरंगामध्ये करतो. पण जेव्हा मनाला सांगतो की निराकार म्हणजे काय, बघा आमच्या समर्थांनी 8व्या दशकामध्ये एक पूर्ण समास याच्यावरतीच लिहिलाय, मायोद्भावावरती. निराकार म्हणजे काय, निर्गुण म्हणजे काय, निराधार म्हणजे काय, निर्विकल्प म्हणजे काय. कारण या न पासून सुरू होणाऱ्या गोष्टी आहेत ना, मनाला कळतच नाही. मन म्हणतं प्लीज गिव्ह मी डेफिनेशन. निराकार म्हणजे काय, कारण निराकार या गोष्टीचं चिंतन करताना अनंत आकार मन धारण करतं. आपल्याला पुढे जाऊन एका श्लोकाचं चिंतन करताना समर्थ म्हणतात ना की जया मानिला देव तो पूजित आहे, परी देव शोधून कोणी न पाहे. कारण मन सगुण भक्तीमध्ये रमतं आणि संतांना हे माहिती आहे. म्हणून संत काय करतात की निराकार, निर्गुण, निर्विकल्प ह्या गोष्टी मनाला कळत नाहीत, हे त्याचं लिमिटेशन आहे. मग त्या मनाला देखील पहिल्यांदा आपले गुणधर्म बदलण्यासाठी त्या मनाला सगुण भक्तीमध्ये लावतात. लोक म्हणतात काय होतं मूर्तीपूजेने. बघा, सत्संगतीने आम्हाला संत जे सांगतात ना, तो अगदी त्यांचा प्रूवन मार्ग असतो, प्रचितीचा मार्ग असतो. जसं आपल्याला एखादा वाटाड्या म्हणाला, अहो बिंदास जा डोळे मिटून या रस्त्याने, बरोबर 5 किलोमीटरवरती तुम्हाला जिथं जायचं ते सापडेल. आपण किती विश्वास ठेवून लगेच निघतो की नाही. सत्संगतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे विश्वास. श्री महाराज म्हणायचे की तुम्ही रात्रीच्या गाडीने प्रवास करता, तुम्हाला माहीत नाही तो ड्रायव्हर दारू प्यालाय, झोपलाय, काय, पण तरी देखील तुम्ही त्याच्यावरती बिनधास्त विश्वास टाकता आणि झोपी जाता. तुम्ही संतांवरती टाकून बघा. संत सांगतायत ना की सगुण भक्तीच्या मार्गाने जा, नामस्मरणाच्या मार्गाने जा. कारण या नामस्मरणाने, या सगुण भक्तीने एक गोष्ट प्राप्त होते, नसे अंत आनंत संतापुसावा. संत तुम्हाला सांगतात तो जो अनंत आहे, ज्याला या मनाला समजणं कठीण आहे, ती गोष्ट संतांनी दाखवलेल्या मार्गावरून गेलं असता या मनाला कळते. कशी कळते? कारण की आम्ही सगळी तर्कवादी मंडळी आहोत. अहो कशी कळते? सज्जनो, पूज्य बाबांनी एका ठिकाणी म्हटलंय की संत संगतीने काय होतं, मनाची व्याप्ती वाढायला लागते, मनाची विशालता वाढायला लागते. ही सगळी गुरुकृपा, गुरुकृपा या शब्दाला आपण जे अगदी दृश्याच्या आधाराने मोजमाप करतो ना,
खरं तर गुरुकृपा हा सगळा अंतरंगाचा प्रांत आहे. आपल्या मनाची विशालता आपण किती व्यापक करत आहोत त्यामध्ये गुरुकृपा सामावलेली आहे. सत्संगतीने मन विशाल व्हायला लागतं. किती विशाल होतं? जसं माऊली म्हणते ना की विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. तसं सज्जनो, या व्याप्ती वाढत 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 आपलं मन एके ठिकाणी या देहबुद्धीच्या आधाराने उभं फाटतं आणि ते मन विश्व मनाला कवेमध्ये घेतं. बघा, एवढं व्यापक होतं. म्हणजे आहे तेच मन सगुण भक्तीच्या आधाराने, नामस्मरणाच्या आधाराने असं व्यापक होता 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 देहबुद्धीच्या ठिकाणी असलेलं मन विश्वमनाची जागा घेतं. जणू काही ते मन त्या ब्रह्मांडाला कवेत घेतं. पण हे कधी घडतं? नसे अंत अनंत संता पुसावा. संतांनी दाखवलेल्या मार्गावरती जो चालतो त्याला कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावरती त्याची जेवढी उत्कटता असेल, जेवढी त्यावरती गुरुकृपा असेल, त्याप्रमाणे तो मन या गुणातीत असलेल्या अनंताला आपल्या कवेमध्ये घेतं. नसे अंत अनंत संता पुसावा. आणि जशी जशी ही वृत्ती विशाल होते ना, तसं तसं त्याच्या इन्व्हर्सली प्रपोर्शनेट आहे अहंकार विस्तार हा नीरसावा. तुम्ही अहंकार धारण करून अहंकाराला जसंच्या तसंच ठेवून वृत्तीचा विस्तार करता येणं शक्य नाही. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे ना की अणु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. तो इतकाच सूक्ष्म होतो, इतका लहान होतो, इतका लवलीन होतो, त्याचा अहंकार जवळजवळ अरुण रेणूपेक्षा देखील लहान होऊन जातो आणि मग तो सगळ्यांचा होतो. अहंकार विस्तार हा नीरसावा. मी म्हणजे देह आहे या भूमिकेमधून ज्या जीवाने स्वतःची सोडवणूक केली तो सगळ्यांचा होतो, सगळ्यांचा. त्याला आपलं स्वतःचं असं काही वेगळेपण राहतच नाही. पाणी कसं ज्या रंगामध्ये मिसळेल त्या रंगाचं होतं, त्याप्रमाणे सज्जनो तो संत हा सगळ्यांना आपला वाटतो. बघा, तो इंजिनियरशी इंजिनियरच्या भाषेत बोलेल, वकिलाशी वकिलाच्या भाषेत बोलेल, पंडिताशी पंडिताच्या, अडाण्याशी अडाण्याच्या भाषेमध्ये बोलेल. त्या प्रत्येकाला असं वाटेल की तो माझा आहे, तो माझा आहे. हा माझेपणा कोणाला वाटतो माहिती आहे? ज्याचा अहंकार संपलाय त्याच्याबद्दलच सामान्य जीवाला आपलेपणा वाटतो. अहंकार विस्तार हा नीरसावा. गुणे वीण निर्गुण तो आठवावा. या निर्विकल्प असलेल्या परब्रह्माला जाणून घेताना मनाची आणखीन एक पंचायत होते की तो गुणाशिवाय कुठलीच गोष्ट अभ्यासू शकत नाही. आपल्याला कोणी जर सांगितलं ना, अहो ते नाही का, ते उंच, गोरेपान, घाऱ्या डोळ्याचे वगैरे वगैरे असे गुणधर्म सांगितले की आपलं मन इंडेक्स करायला लागतं की कुठल्या व्यक्तीबद्दल बोलतायत, कुठल्या व्यक्तीबद्दल बोलतायत. मग भगवंत या परमतत्वाचं चिंतन करताना मनाला इथं देखील अडचण येते, कारण त्याला कुठलाच गुण लागू पडत नाही. गुणे वीण निर्गुण तो आठवावा. इट्स अन आर्ट टू रिअलाइज गॉड विदाउट क्वालिटीज. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आमचे समर्थच आमच्या उपयोगाला येतात. समर्थांचा एक अभंग आहे, ध्यान करू जाता भान हरपले सगुण जाहले गुणातीत. जेथे पाहो तेथे राघवाचे ध्यान करी चाप बाण धरियले. ध्यान करू जाता भान हरपले. त्याचं ध्यान करता करता या सगुणाचं, तो कसा आहे, गुणे वीण निर्गुण तो आठवावा. पण त्याचा मार्ग पुन्हा खुशकीचा आहे, गुणातूनच जावं लागतं आपल्याला. आपल्या रामाचे गुण आठवावेत, आपल्या रामाचा प्रताप आठवावा, आपल्या रामाचं सौंदर्य आठवावं, आपल्या रामाचं चरित्र आठवावं, आपल्या रामाची वचनं आठवावीत, आपल्या रामाचं रूप आठवावं, आपल्या रामाच्या लीला प्रसंगांना आठवावं, आपल्या रामाचं धाम आठवावं. काय नाही, श्रीमद भागवतामध्ये तर म्हणतात की माझ्या कृष्णाच्या त्या स्मित हास्यावरती आपण आपलं सगळं लक्ष एकाग्र करावं. बघा,
गुणाचं चिंतन करता 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 वृत्ती इतकी गुणमय होते की त्या गुणमय वृत्तीचं स्थित्यंतरण गुणातीत अवस्थेमध्ये होतं. हे समजून घेताना एक भौतिक सिद्धांत लक्षात घ्या. पाण्याची वाफ होणं म्हणजे तेच पाणी वाफ होतं, पण त्या पाण्याला तेवढी उष्णता द्यावी लागते. त्याप्रमाणे गुणांचंच गुणातीत अवस्थेमध्ये रूपांतरण होतं, पण त्यासाठी दृश्यामध्ये या रजो तमो गुणांचं चिंतन न करता करता मनाला सात्विकतेचा प्रवास देत 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 त्या सात्विकतेने ऊर्ध्वगती प्राप्त करावी. आणि एका टप्प्यावरती या सात्विकतेची ऊर्ध्वगती जशी पाण्याची वाफ होते त्याप्रमाणे ही सात्विकता गुणातीत होऊन जाते. त्या गुणातीत अवस्थेमध्ये तुम्हाला समर्थांचं हे पद कळतं, जेथे पाहो तेथे राघवाचे ठाण. अशी कुठली ठिकाण आहे? माझ्या वाल्मिकी ऋषींनी रामाला तेच सांगितलं ना, की जेव्हा रामाने त्यांना विचारलं की प्रभू मी कुठं राहू, मला राहण्याचं ठिकाण सांगा. यावरती वाल्मिकी ऋषी हसून रामाला एवढंच म्हणतात की रामा, की मीच तुला एक प्रश्न विचारतो की तू कुठं नाहीस हे मला पहिले सांग, मग मी तुला तू कुठं राहा हे स्थान सांगतो. गुणे वीण निर्गुण तो ओळखावा. कुठं आहे तो? चराचरामध्ये आहेच, प्रत्येक अणुरेणूत आहे, पण त्याला गुणाच्या आधाराने डिफाईन करता येतंय का? नाही. पण एकदा का त्या आत्मतत्वाची प्राप्ती झाली की लक्षात येतं इथं रामाशिवाय दुसरं काय? नभी वावरे जो अणुरेणू काही, रीता ठाव या राघवे वीण नाही. त्या राघवाला सज्जनो अशा रीतीने या चर्मचक्षूंच्या आधाराने देखील अनुभवता येतं, आत्मचक्षूंच्या आधाराने देखील अनुभवता येतं. पण हे सगळं कधी होतं? ज्याने त्या भक्तीची उत्कटता साध्य केलेली आहे. नसे अंत अनंत संता पुसावा. त्या अनंताची पृच्छा त्यांनी केली आहे. संताजवळ जाऊन हवा पाण्याच्या गप्पा करू नये. संताजवळ जाऊन माझ्या मुलीचं लग्न कधी होईल आणि मुलाचं लग्न कधी होईल आणि माझा प्रपंच कधी चांगला होईल, या गोष्टींमध्ये आपला वेळेचा अपव्यय करू नये. एकदा त्याच्यावरती सोपवलं ना, म्हणे दास संदेह तो विसरावा. ते तुम्ही बघा आता कसं करायचं, तुम्हाला माहिती आहे. पण जर तुम्हाला मला काही द्यायचंच असेल तर प्रभू मला तो राम द्यावं, मला तो राम समजावून सांगावं. सज्जनो, हे आहे सत्संगतीमध्ये होणारा कृपा वर्षाव. गुणे वीण निर्गुण तो आठवावा. आणि ह्या गुणाचं चिंतन करत असताना मनुष्याला स्वतःचा विसर पडणं स्वाभाविक आहे. कारण मी माझा विचार करत करत माझ्या देहबुद्धीच्या प्रांतामध्ये राहून कधीच गुणातीत होऊ शकणार नाही, कधीच मी त्याच्यावरती प्रेम करू शकणार नाही. का या संतांनी एवढी सुंदर सुंदर काव्य रचली? का माझे गोस्वामी तुलसीदास रामाचं वर्णन करताना आपल्याला त्या रामाचं सर्वांग समोर आणून ठेवतात. श्री रामचंद्र कृपालू भजमन अशा पद्धतीने विनय पत्रिकेमध्ये रामाची स्तुती का लिहितात? यासाठी की त्या रामाचे गुण गाता गाता स्वतःच्या देहबुद्धीला आपण विसरावं. आणि जो स्वतःला विसरला त्याला हे अंत नसलेला अनंत गवसतो, त्याला हे निर्विकल्प असलेलं परमतत्व गवसतं, त्याला हे गुणे वीण निर्गुण तो आठवावा ही स्थिती कळते. अशी ही सत्संगतीमधून घडणारी फार मोठी क्रांती आहे. पण हे सगळं कोणाच्या बाबतीत घडतं? कोणाला कळतं? ज्याने या संताने दाखवलेल्या मार्गाप्रमाणे आपलं आचरण ठेवलेलं आहे, त्याने या संताला या रामाचं प्रेम मागितलेलं आहे. सज्जनो, हा सत्संगतीचा उत्कर्ष आहे की ज्या सत्संगतीमधून या परमतत्वाला तुम्ही प्राप्त करून घेता. असं हे संत संगतीचं महात्म्य समर्थ आपल्याला सांगतायत. यातील पुढील चिंतन आपण उद्याच्या श्लोकामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.